अकोट तालुक्यातील पारळा गावातील रस्त्यांची दुरवस्था गंभीर बनली आहे। चिखलातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून ग्रामस्थांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। अकोट तालुक्यातील पारळा गावात पावसाळा सुरू होताच रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे। गावातील मुख्य रस्ते चिखलाने भरल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे। वारंवार निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही। पावसाळ्यात रस्ते चिखलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम हाती घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। या गावामध्ये माणसं नाही राहत, जनावर राहतात, जनावरे। या रस्त्याने जनावर पण नाही जाऊ शकत, या रस्त्याने लोक जातात अशा छोट्या छोट्या पावलानं। आमचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बा ग्रामपंचायत झोपलेली आहे का? आज जरी समजा ग्रामपंचायतमध्ये सदर ग्रामपंचायत बरखास्त झाली असेल, पण तरी पण ग्रामसेवकाचं काम आहे की इथं या रस्त्याने समजा मुरुम टाकण्यात यावा। रोड जेव्हा येणार तेव्हा येणार, काही विषय नाही आहे, पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बा कमीत कमी तुम्ही या रस्त्यावर जनावरं राहत नाहीत, कमीत कमी माणसं राहतात, याची कमीत कमी तुम्ही दक्षता घ्यावी। आमची हेच विनंती आहे की सदर तुम्ही कमीत कमी या रोडवर कमीत कमी रोड येणार तेव्हा येणार, पण तेव्हा पुरता सध्या पुरता तुम्ही मुरुमही टाकला तर आम्हाला काही अडचण नाही आहे। येण्या जाण्याचा रस्ता होऊन तर जाते, कारण याच रस्त्याने लहान लहान शाळेचे विद्यार्थी या रस्त्याने जातात डोबीतून। जीवनाशी एक नंबरचा खेळ आहे या पारळ्या ग्रामपंचायतमध्ये। आमचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जर समजा जमत नसेल तर आम्ही या डबरामध्ये उपोषण मांडू, नाही केल्यास तर आमच्या हिशोबाने आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही करू।